जी आवडत असते ना जायचं बाबांना भेटायची वर्षाचा आपण वर्षभर वाट बघतो ना ती अनुभव असतो काही वर्षभर बाबांना भेटत इच्छित असतो. तर आम्ही जवळजवळ 8 वर्ष पदयात्री म्हणजे आत्ता पण पदयात्री आध्यात्मिकतेशी काही महत्त्वाचं नाही. पदयात्री म्हणून जी जेवढी सेवा करता येते. तुम्हाला कुठला पाहिजे लगेच ताबडतोब मला फॉलो करा. माझे लाईक एक सबस्क्राईब. मंडळी पाऊस पडते आणि जुगाड बघू शकता ताडपत्रीचा सहाय्य. निघाली पालखी शिर्डीला भक्त. साईमाई सकाळ. नमस्कार मंडळी, मी कौशिक पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मंडळी कसे आहात? आय होप तुम्ही सर्व खूप मजे असाल. तर मंडळी सकाळचे वाजलेत, पहाटेचे वाजलेत 4 आणि सर्व आपले साई भक्त उठलेले आहेत. आणि आजचा जो प्रवास असणार आहे आपल्या दादाच सांगेल, कारण आपण नवीन आहोत त्याच्यामुळे. आजचा मुक्काम आपल्याला संध्याकाळचा असणार आहे. खोपोली घाट लागतो आपल्याला, टाटा पॉवर म्हणून तिथं आपली आजची वस्ती आहे संध्याकाळची आजची. आपण आता 4 वाजता आपण आता झाली सगळ्यांची तयारी, आपण निघणारच आहोत आता. 1 तासाने आपला थोडासा तास स्टॉप असणार आहे आपला. अच्छा, मधोमध स्टॉप असणारच आहे. हो, कारण दादा पहिला बावटावाला आहे त्यामुळे दादाला विचारायला लागतं, कारण दादाच पहिलेच बावटेवाला असतो दरवेळी, कारण दादाला माहिती आहे प्रॉपर त्याच्यामुळे. बोला ओम साईराम. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आता थोड्या आरती पण होणार आहे, आरती पण दाखवू आपण आणि त्यानंतर सुरू करा आजच्या व्हिडिओला. आणि व्हिडिओची मजा घ्या, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. चला शेवटपर्यंत बघा. बोला ओम साईराम. सकाळचा आपला नाश्ता आलेला आहे, तो म्हणजे कोरा चहा आणि खारी. बोला ओम साईराम. साईराम ओम साईन. चला या सर्वांनी खारी आणि कोरा चहा पियाला. बोलो आपल्या पब्लिकला. पब्लिक गेली, आम्हीच राहिलो आता पिणारी. पब्लिक पिऊन गेली. किती पुढे लागतात तुला? नाही एक तर होईल. 2 दिंडीच्या अंगावर पडले नाही बघा, 1500 रुपये ते आपल्याला वसूल करायला लागतं. भाई झालं कालच. नाही बाकी 100 रुपये बाकी आहेत. 2 पुढे खायला लागतील ना. 2 पुढे खायला एक बॅग. सकाळ मस्ती चालू या. तुम्ही काय बघतो भाऊ, तुम्ही 4 पुढे खाण्यावानी. अरे भाऊ ना तो भाऊ 4 पुढेवाला ते. ठीक आहे चला. ओम बोला ओम साईराम. ओम साईराम. आपल्याला हायवे लागणार आहे. हो हा, हायवे लागणार आहे. आणि आता हे लोक बरेच नवीन आहेत, तर प्रत्येकाने सांभाळून जायचं आणि जे जुने लोक आहेत त्यांच्या सोबत राहायचं आणि मध्ये कुठं काय हे नाही करायचं. आणि कालचा जरा आपल्याला हे आलेलं आहे काय व्हिडिओ मध्ये थांबतात आणि हे करतात, तर असं काय टंगलमंगल करू नका. शिस्तीने जा, दिंडीचं नाव मोठं करा. अजून काय हा, आणि पाण्याच्या बॉटल वगैरे जे आपण खाल्लं पिल्लं काय ते एका ठिकाणी जमा करा, जेणेकरून आपलं नाव खराब नाही झालं पाहिजे. धन्यवाद. ओम साईराम. जातो ना हायवे असले म्हणून रस्ता क्रॉस करताना मागं पुढे बघा हो प्रत्येकाने. रस्ता क्रॉस करताना काय बोलता? आणि तुम्ही हसू नका. सर्वांनी ओम साईराम. जय जय बोला ओम साईराम.
चला मंडळी, थोडा आम्ही आराम घेतलेला इथे थोडा वस्तीवर या एका पॉईंट जवळ. कुठले राजेबाई? नाही, आपण आजिवलीवरून 1 तास आपला रूटच आहे. आजिवलीवरून 1 तास ब्रेक, 1 तास चालायचा, 1 तास आराम करायचा, 1 तास चालायचा, 1 तास आराम करायचा. अच्छा, आजचा दिवसभराचा असाच रूट असणार आहे. 1 नाही, तास नाही, दिवसभराचा नाही, सकाळचा रूट. पहाटेचा, ओके, पहाटेचा, ओके. नंतर गाडी फक्त असतात. पहाटेचा गाड्यांच्या मुले सकाळचा रूट आपला 1 तास चालायचा आणि 1 तास बसायचा, आराम करायचा म्हणजे. आणि सकाळ सकाळ मस्तपैकी खाजे आलेले आहेत, आम्ही घेतलेत. आणि चहा, आपला चहा येतोय. आणि मस्तपैकी सूर्यग्रहण पण तुम्हाला बघायला भेटते. हा बा, हलो हलो होईल. आणि वाजलेत किती? 6 परफेक्ट वाजलेले आहेत. सकाळी 4ला चालू घेतो ना आपण. ओके, बोला ओम साईराम. तर मंडळी, आपल्यासोबत आपला लाडका भाऊदादा आहे, सर्वांचं चैत्र. ओम साईराम सर्वांना. तर मला सांग, तू या दिंडीमधून तुला किती साधारण वर्ष झाली? या दिंडीमध्ये मला जेव्हा 10वा वर्ष आणि दिंडीचा पण 10वा वर्ष. हा, अच्छा झाले. जेव्हा जेव्हापासून चालू झाले तेव्हापासून आहे 10वा वर्ष झाला. हा. आणि आम्ही 10 वर्ष चालतो. आणि आधी त्याच्या आधी चालत होता? याच्या अगोदर अंबिकावाडीमधून जायचो. हा, ते माझे प्रॉपर तुला किती वर्ष झाली? टोटल 15वा वर्ष चालू आहे. तुला 15 वर्ष यंदा चालू आहे. हा, चालू आहे. पहिला आणि अंबिकावाडीतून जायचो आम्ही. तुझा कमीत कमी आमचे इथे काय चालणारे 50 सगळं इथनं हा. त्या अंबिकावाडीतून जायचं. अच्छा, म्हणजे या दिंडीतून कधी. दिंडीतून आणि तुला तुझा एक्सपिरियन्स काय सांगणार? सांगायचं म्हणजे काय नाही, की जी धावायला असते ना, जायचं बाबांना भेटायची. वर्षाचा आपण वर्षभर वाट बघतो ना, ते अनुभव असतं. काय वर्षभरात काय बाबांना भेटायची इच्छुक असते आणि मन प्रसन्न होतं. शिर्डीला गेलं, कालाला आणि शिर्डीला गेलं. असं काय वाटणार ना तुला का 10 दिवस आपला त्रास होतो, काहीच नाही वाटणार. मन प्रसन्न होते. आणि आपल्यासोबत आता यंग पिढी आलेली आहे, नवीन नवीन आता पोरं भरती झाली, त्यांच्यासाठी तू काय बोलणार? त्यांच्या कशासाठी काय त्रास काहीच नाही याच्यामध्ये. तुम्हाला सगळं आराम आहे, विशेष सुविधा आहे. काय प्रॉब्लेम झाला तर आमची माणसं आहे, आम्ही घेऊ शकतो. सुविधा आहे, तुम्ही बघू शकता. कोणालाही काय त्रास झाला तर माणूस विचारतो तुला काय प्रॉब्लेम आहे काय 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 झाला ते तर काय बाबा स्वतः अध्यक्ष विचारलं जाते काय प्रॉब्लेम झालाय का काय. आणि नवीन जोड्यांना मी एक सांगू शकतो, काय प्रॉब्लेम असला ना तर माझ्यासोबत त्या मी मला न्यायचा प्रयत्न करेन. काय आता आम्ही हसत केलं जातं, त्याच्यामुळे त्यांना कंटाळा नाही, काय त्रास नाही. म्हणजे आपल्या भाऊ दादाचा किती मोठा मन आहे, हां. याच्यातूनच आपली माणसं ओळखली जातात. बोला ओम साईराम. आता आपण आलो एका वस्तीवरती, नॉर्मल म्हणजे चहासाठी, इथं रेस घ्यायसाठी 1 तासाचा. आणि सर्व आपली मंडळी रेस घ्यायचा. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. कुठले लाडू आहेत? कसले लाडू आहेत? रव्याचे लाडू आहे बघा. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. इथं बहिण लगेच सुरुवात केली झोपायला, रेस्ट नाही घेत आणि लगेच ओम साईराम. इथं बघा बिस्किट आणि सर्वकडचे बिस्किट आलेत. चला ओम साईराम. तर मंडळी, जिथं आपण थांबलेलो अर्धा तास ब्रेक घेतलेला, तिथून आता आपण निघालोत. ओम साईराम, ओम साईराम. आणि आता पुढच्या वाटचालीला बोला ओम साईराम. नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आपले दादा आहे, आपल्या या दिंडीचे अध्यक्ष आहेत. नमस्कार, ओम साईराम. ओम साईराम बाय. तर मला सांगा, तुम्हाला ही दिंडी सुचवायचा कसा विचार आला मध्ये? दिंडी सुचवायचा कारण म्हणजे आम्ही 2016ला स्थापना केली आहे दिंडीची.
त्यानंतर आम्ही पदयात्री म्हणूनच राहिलो होतो दिंडीमध्ये. जर मी 10 वर्ष आता वर्धा चालू आहे दिंडीचं आता. तर आम्ही जवळजवळ 8 वर्ष पदयात्री म्हणून, आता पण पदयात्री आद्यपेक्षा काही महत्त्वाचं नाही, पदयात्री म्हणून जी जेवढी सेवा करता येते, माझा मित्र मंगेश, समीर, अमरबुवा, असे हरिदास, पिंट्या, महेश असे भरपूर आहेत. ते आपले आम्ही पदयात्री म्हणून सेवा करतो. अध्यक्ष वगैरे पद आम्हाला काही इम्पॉर्टंट नाही आहे. आपल्याकडून पदयात्रेची सेवा कशी करता येईल, त्या गोष्टीचा आपला फायदा कसा करता येईल, आपल्या ओळखीचा फायदा कसा करता येईल, त्यासाठीच आपण नियोजन करत असतो. साधारण तुम्हाला या पूर्ण जिथं आधी होता तिथं पण आणि या दिंडीपासून किती वर्ष आली तुम्हाला? मला कमीत कमी 14 वर्ष झाली. 14 वर्ष आली. नंतर 14वं वर्ष आहे तुमचा. हो. आणि जी आपल्यासोबत आता नवीन यंग पिढी आलेली आहे, नवीन पोरं आलेले आहेत, त्याविषयी तुम्ही काय बोलणार? नवीन पिढीला एकच सांगेल, ही दिंडीचा एक किताब आहे. आपल्या दिंडीला शिस्तप्रिय म्हणून किताब मिळालेला आहे. रायगडमध्ये असे भरपूर दिंड्या जातात, ठाण्यामधून जातात, मुंबईमधून पण जातात, पण या दिंडीचा वैशिष्ट्य म्हणजे शिस्त आहे. तुम्ही पहिला झेंडा तो लास्टचा झेंडा दोघा कॉम्बिनेशनमध्येच राहणार. का पहिला झेंडा पुढे गेला तर पाठचा झेंडा तो येतपर्यंत थांबणार. पहिला झेंडा सर्व पदाधिकारी सफेद ड्रेसिंग देणार. आणि जेव्हा 4 ते 5 किलोमीटर झाली आपली रनिंग, का मी अर्धा तास सर्वांना रेस्ट देणार आपण. म्हणजे जे मार्ग वगैरे आले ते आपल्या सोबतच आले पाहिजे. अच्छा, असं नियोजन प्रत्येक गोष्टीचं आपल्या दिंडीमध्ये आहे. आणि व्यवस्थित चालतो, म्हणजे काय धूम्रपान चालत नाही, नशा वगैरे बंदी असतं आपल्याकडं, अपशब्द वगैरे वापरणं बंदी असते. एक शिस्त म्हणजे शिस्तच आहे या दिंडीमध्ये. आपण कुटुंब सोडून याच्याच काहीतरी शिकण्यासाठी आहे आपल्या दिंडीमध्ये लोक येतात, आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे दिंडीमध्ये आम्ही पदयात्री. आणि बाकीचा तुमचा प्रवास कसा चालू आहे? आमचा प्रवास मस्त. ओम साईराम. बाबांच्या कृपेने ओम साईराम चालू आहे. आणि आता आपल्याला पुढचा स्टॉप कुठं असणार आहे म्हणजे नाश्त्यासाठी? नाश्त्यासाठी आपला गणपतीचा चौक फाटा आहे ना आपला, तिथं गणपतीचा मंदिर आहे, तिथं आपला नाश्त्याचा ठिकाण आता येईल. मिनिमम 1 किलोमीटरवर आपला असेल. अच्छा, चालेल मला. ओम साईराम. ओम साईराम. आणि तुला पण शुभेच्छा, तुझ्या चॅनलला पण शुभेच्छा. असंच पुढे जा आणि तुला पण भरपूर सबस्क्रायबर लवकर मिळो. ओम साईराम. हीच बाबाची प्रार्थना. धन्यवाद. चला तर मंडळी, आता आपण आलो नाश्त्याच्या ठिकाणावरती. गणपतीचा मंदिर आहे समोरच. बघता आपली दिंडी, साईबाबाची दिंडी पण ठेवलेली आहे. ओम साईराम. काय हो साईराम, काय नाश्ता आहे? मिसल बघू शकता मस्त झणझणीत मिसल आहे. रस्सा आणि गाठे आणि पाव आहे. ती पाव देत आहेत. बोल ओम साईराम. आणि इथे आपले सर्व विश्रांतीसाठी थांबलेले आहेत. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. तर मंडळी, सकाळचा आमचा नाश्ता आलेला आहे. मस्तपैकी मिसल पाव आणि मस्तपैकी सुरुवात केली चेतन आणि अंकितनी. कसं लाग, टेस्ट कशी आहे? एक नंबर. हे बघा किती पाव आणले, 6 पाव आणलेत टोटल. म्हणजे एवढा पाव खाणारच तू? 8 पाव टोटल आहेत. बाबा. सर्व इथे सर्व पदयात्री आता नाश्ता करायला बसलेले आहेत, बघू शकता मस्त. आणि इथं या माणसाची बघा एडिटिंग चालू आहे. एडिटिंग. हा मस्त. आता याला ऐकायला नाही येत कारण ते इयरफोन्स आहेत ना, बाहेरचं ऐकायलाच येत नाही. मला ओम साईराम. ओम साईराम. चला तर मंडळी, जिथे आम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये थांबलेलो, नाश्ता वगैरे झाला, आराम केला सर्वांनी मस्तपैकी, आणि आता निघालो पुढच्या वाटचालीला आपल्या मेन जेवणाच्या ठिकाणी. जेवणाचं ठिकाण कुठं आपला? पेट्रोल पंप म्हणजे असा खालापूरला आहे. आणि आपण दिंडीसोबतच चालणार आहोत. अशी चालण्याची बघू आता, नाही तर आम्ही नाही तर पाठी पण जातो कधी कधी, आणि दिंडी फास्ट पण जाते. बोला ओम साईराम. जय ओम साई. ओम साई. ओम साई. काय आहे आपल्याकडे नवीन कलेक्शन आले आहेत, तुम्हाला दाखवतो. कलेक्शन हे बघा, 101 ब्रँड मध्ये टोप्या. कॅप लावले आहेत. ही पुमाचे आहे, सगळे एकदम रिबॉन्ड. एकदम ब्रँडेड लावले. आणि इथे हे बघा, आपले बाईकवर जातात, ड्रायव्हिंग नाही ते ग्लव्ज आहेत आणि टोप्या आहेत थंडीच्या. आणि आपल्याकडे कलेक्शन 1 नंबर कलेक्शन आहे. गॉगलचा गॉगलचा कलेक्शन 1 नंबर आहे. तुम्हाला पाहिजे तो कलेक्शन. रेबेनचा पण आहे. प्लास्टिक मॉडेलमध्ये प्लास्टिक लेडीज जेंट्स सगळे आहेत आपल्याकडे. तुम्हाला कुठला पाहिजे लगेच ताबडतोब मला फॉलो करा. माझे लाईक एक सबस्क्राईब. किती रुपयाला गॉगल आहे? ते असं नाही, मी सगळ्यांना होलसेल रेटमध्ये सोडून देते. या कधी पण घेऊन जा, फुकट. आपण फुकट देतो, फुकट. चालेल मंडळी, जर आलेत कुठं येऊ आपण? साई सेवा
मी साई सेवा करतो या फुकट. फुकट आहे काय? हा फुकट. चालेल चालेल, आम्ही नक्की येऊ. रस्त्याच्या साईडलाच लागतोय. गॉगलचं दुकान, टोप्या आहेत, थंडीचं डोक्यावर आहेत, ग्लव्ज आहेत. पाहिजे साई सेवा, नक्की चालेल तर व्हिजिट करा. नाव काय दुकानाचं नाव काय? दुकानाचं नाव आता आपण काही नवीन नाव ठेवलं नाही, आपण विचार करू नंतर ठेवून आपण एक वेगळा ब्लॉग बनवू. चालेल चालेल, ठीक आहे. ओम साईराम, ओम साईराम. ओम साईराम. चला मंडळी, 5 किलोमीटरचा प्रवास करून 1 तास चाललो आणि त्यानंतर आता आपण आलो. कुठला आहे हो लोकेशन? चौकपासून 4-5 किलोमीटर ना. ओके, बोला ओम साईराम. बाकीची सगळे साईराम बंधू सगळे तिथे आहेत. एक घर भेटलाय शामियानासारखा, सावली म्हणून, तिथे सर्वजण रेस्ट घेतात. ओम साईराम. मंडळी मस्त साई सेवक आता आपल्या तिकडे आपली वस्ती असते. आम्ही या झाडाखाली 4-5 वर्षांनी आपण या झाडाखालीच बसतो. मस्तपैकी लिंबू सरबत आलेला आहे. सरबत घेऊन आलेले ताई वाळवंटात पाणी मिळल्यासारखं वाटलं. साईराम, ओम साईराम. मस्त लिंबू सरबत आलेलं आहे. ओम साईराम, राम साईराम. तर मंडळी मस्त वगैरे आम्ही आता लिंबू सरबत पिला, जरा मनाला थंडक वाटली आणि जरासा अजून सुखाचा प्रवास चालेल आमचा आणि थोडी एनर्जी भेटली आपल्याला. बरोबर ना? लिंबू सरबत पिऊन जरा बरा वाटला, जीवाला जरा बरा वाटलं. जीवाला बरा वाटला. आणि आता आपण चाललो तो म्हणजे सुकापूर, सॉरी खालापूर सॉरी. तिथे आपली वस्ती आणि जेवण असणार आहे दुपारचं जेवण आहे फक्त. वस्ती संध्याकाळी. पण तेच थांबू आपण, रेस्ट करू ना, थोडा आराम पण करू आपण. चला डायरेक्ट तिथंच भेटूया खालापूरला. ओम साईराम. ओम साईराम. नमस्कार मंडळी, आता आपण पोहोचलो होतो म्हणजे खालापूरच्या इथे आपल्या जेवणाचं ठिकाण असणार आहे इथे. आणि इथे समोर मारुतीचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा मस्त आहे. बजरंग बली की जय. ओम साईराम. आणि त्याला लगेच सुविधा केले बसासाठी, आराम करण्यासाठी. इथं थंडाव, मगाशी मला गणू बोललेला का इथं अख्खा वातावरण चिल्ड आहे मस्तपैकी, एकदम एसी सारखं, खरोखर चिल्डच आहे. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. कुठे होतात तुम्ही साई? आमच्याकडे पाय भरले तर आम्ही थोडे स्लो झालो. हा, आम्ही येत होतो. असं आहे का? 500 झेंड्यावर गेलतात का तुम्ही? नाही मधोमध होतो. मधोमध. पालखीच्या थोड्या वाटी होतो. अच्छा, 5चा अजून झेंडा येतो. ठीक आहे ठीक आहे. राम. बघा सर्व आता आरामाच्या व्यवस्थेवर आलेले आहेत. ओम साईराम, ओम साईराम. राम. काय जेवायला आज? भात आहे बघू शकता मस्तपैकी आणि डाळ आहे, वरण. ओम साईराम, ओम साईराम. काय आहे भाजी कुठली आहे? वाटाण्याची भाजी. मस्त बघू शकता वाटाण्याची भाजी आहे, गरम गरम. आणि या साईडला काय आहे? ओम साईराम. पापड, लोणचं आणि कुठली भाजी आहे? ओम साईराम. कारल्याची भाजी बघू शकता मस्तपैकी, गरम गरम कारल्याची भाजी आणि स्वीट आहे गोड. ओम साईराम. चला आपण पण सुद्धा जेवण घेऊया. लाईन लागले त्या जेवायला, फटाफट टाटा घेऊन रेडी आहेत सर्वजण. साईराम. साईराम प्रसाद घ्या. असा प्रेम साईराम. हो साईराम. त्याच्याबद्दल सांगा जरा. साईराम घ्या. तुम्हाला घ्या. माहिती द्या जरा काय असतं. हो साईराम, याच्याबद्दल थोडी माहिती द्या. साई सेव म्हणजे साई सेवेचं प्रेम आहे हो. अच्छा. साई भक्तांवर आपले. गुलाबजाम, लांबा गुलाबजाम. दुपारचे मंडळे 3 वाजलेत आणि आमचा नवीन पाहुणा आलाय घरी ना. वाटोला लावाला पाहुणा आला ना तुमचा राजदीप? हे राजाचा पाहुणा आला का नाही? आम्ही झोपलेलो तिथे, आधी लोकेशन तिकडं आहे. आणि एवढी धावपळ झाली ना बेकार, नाही तर भिजलो असं चोथा झाला असता. हा, गुरुजी आले आमच्या इकडचे. बोल 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 बोल. तुला ही पनवती आहे ना पाठीमागची बाई,
आणि आमच्या ए तू मधून नको यो मधून नको काय समजत ना तिघांना काय करायचं ते. पण ह्यो मला का बोलतो सारखा भाऊदा? अरे तुमच्या ब्लॉगरांचं तुला काय खरा गुण याचा फॉर्म भरला ना ती फॉर्म फाटला तो अर्धा फॉर्म फाटला तो. आणि म्हणजे काय झालं एकमेकांच्या ब्लॉगरांचं बोलतात यो तिकडं मधून घुसला का यो मधून घुसतोय यो घुसला का यो मधून घुसतोय काय समजत नाही काय करायचं ते. आणि एकदा तिघ जणांना चालतेच एक काम करते दोघांचा फोनच बोलो आपटते. ना काहीतरी फरक पडला बघा. हा पडला पडला तुम्हाला दाखवतोय बघा जातं बाहेर खरोखर पाऊस गेलाय. खरोखर पाऊस गेलाय. भाऊदा नादल तयार. थांब तो तिकडे बघ. साईराम साईराम साईराम. पण त्या नारळांचा जरासा विषय बघ. पाच नारळ 10 नारळ 10 नारळ 10 नारळ. तर नमस्कार मंडळी, आम्ही थांबलेलो आपल्या आलापूरच्या स्टॉपवर आपण थांबलो जेवण्यासाठी. आणि मेन आराम करता वेळी पाऊस आला आणि बरंच टाईम गेला आम्हाला. किती वेळ 4 वाजले असतील ना? 3:35 झालेत आणि आम्हाला भरपूर लेट झाला आहे. आम्हाला लवकर निघायचं होतं, 3 वाजता निघायचं होता आणि पावसाने पूर्ण घाई घेतली त्याच्यामुळे आम्हाला वेळ झाला. आणि आपण आता पहिलेच बावट्या समोरच आहोत आणि आपल्याला आता जायचं आहे ती म्हणजे लास्टचा स्टॉप आपला तो म्हणजे 7 किलोमीटर असणार आहे. टाटा पॉवर म्हणून लोकेशन आहे, खोपोलीच्या थोडासा पुढे आहे. घाट अर्धा घाटच चढताना नॉर्मल आहे. तिथं आपली वस्ती असणार आहे. आणि बोला ओम साईराम. मंडळी पाऊस पडते आणि जुगाड बघू शकता ताडपत्रीचा सहाय्य येऊन आणि पाठी आपली माणसं एक नंबर. ओम साईराम. ही माणसं तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसली नाही ते आता व्हिडिओ मध्ये दिसतात. ओम साईराम ओम साईराम. चला फटाफट, आता पाऊस तर उजडलेला आहे. मेन पावसाने वाट लावले कारण पावसाचे मुलं बराच वेळ थांबायला लागला आम्हाला. आणि आपला टाइम पण असा आला आपण आत्ताशी अर्ध्यात तरी असतो आपण, बरोबर का नाही? हे जुगाड बघा, देसी जुगाड. या साईडला बघू शकता मेंढ्या बघा किती आल्यात मेंढ्या. पकडा पकडा पकडा. या बघा परेदा घे परेदा. एक घे एक घे. या बघा किती आलेत बाबा बाबा. ओम साईराम ओम साईराम. मेंढ्या बघू शकता मेंढ्या. तर मंडळी आता आपण क्रॉस करत आहोत अष्टविनायकचा महागणपती. बघू शकता बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता हा क्रॉस केलेला आहे. हा बघा इथून एंट्री आहे महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी. आम्हाला जायचं आहे खोपोलीला आमच्या वस्तीवर, नाही तर 100% गेलो असतो का नाही. पावसाने वाट लावली. बोला ओम साईराम. काय भाई राम ज्यादा कम करो ना. पानी नहीं है, पानी नहीं जायचं नाही. हे बराबर नाहीये. बराबर नाही. 6 दिन पे पाणी नाही रहता है. ये कैसा है फिर? सब 150 कम करो कुछ. वो मसा में आपटता है वो मालूम है टप. ऐसा ऐसा ऐसा. हो यही है. ये क्या आपके का तो टूटेगा नहीं ना. दिखाओ देखो जरा. दिखाओ दिखाओ. आपके का तो टूटेगा नहीं ना. ऐसा मारेगा तो टूटेगा नहीं. तू आपण एकदा. हा इथं किती टूटेगा नाही ना. नाही नाही चिर वाजव. किती बोला 600 दोस्तों काम राजा. मजबूत आहे ना. कुठली चला ओम साईराम ओम साईराम. पालखी शिर्डीला भक्त पायी पायी चालला. साई ऋणागिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला. साई ऋणागिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला.
आनंद जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये तर मंडळी मगाशी डायरेक्ट पाऊस एवढा जोरात लागला की मला व्हिडिओ शूट करायलाच भेटला नाही आणि आम्ही सुद्धा सर्व जे साई भक्त होते ना सर्व भिजून गेले. डायरेक्ट या टाटा पॉवर हाऊसमध्ये आलो जिथं आमचा स्टे आहे आणि आंघोळ विंघोळ केली, फ्रेश झालो आणि आपल्या बाजूला मागे बघू शकता आपली साई दिंडी आहे आणि आपल्या पूर्ण मागोमाग साई भक्त आहेत बघू शकता. आणि थोड्याच आपली जेवणाची पण व्यवस्था होणार आहे, ते तुम्हाला दाखवायचा पूर्ण प्रयत्न करीन. मला ओम साई. मंडळी बघू शकता आता रात्रीच्या 8 वाजता मस्त की मनचाव सूप केलं आहे गरम गरम बघू शकता. आपल्या इथेच घरगुती बनवलं आहे. बोला ओम साईराम. ओम साईराम. बघू शकता सर्वांना आता आपल्या आईसा सर्व सर्व करतात देतात. ओम साईराम. ओम साईराम. बघा कसे उभारे पितात सर्वजण. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. कसा आहे सूप? कसा आहे? ओम साईराम. कसा आहे सूप? सुंदर ना? तुम्ही पण घ्या. मस्त आहे ना सूप? कसा आहे? ओम साईराम. ओम साईराम. ए बॉबिया कसा आहे? गरम आहे. ठीक आहे मी सांगतो आता थंड नाही 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 चालेल चालेल. कोणी बनवलाय? प्रकाश थली याने. अच्छा मंडळी आता रात्रीची वेळ झाली आपल्या जेवणाची. मेन म्हणजे आता जेवण काय काय असणार आहे ते बघू शकता. काय आहे? भाकरी आहे आणि काय आहेत? पापड आहेत, भात आहे, राईस आणि कुठली भाजी आहे? ओम साईराम. वाटाण्याची भाजी बघा गरम गरम आणि तिखट डाल मुगाची भाजी बघू शकता मस्तपैकी. ओम साईराम. आणि काय आहे? भेंड्याची भाजी मस्तपैकी. रात्रीचं जेवण खूप सुंदर बनवलेलं आहे. गुलाबजाम पण आहेत ना? ओके. नॉर्मल फक्त एक बॉक्स खोला जरा दाखवायला आपल्या.
हा हे बघा गुलाबजाम आहेत मस्तपैकी. ओम साईराम. तर मंडळी आपली सुद्धा प्लेट आलेली आहे. सर या सर्वांनी साईराम जेवायला जेवायला. कोणी श्रीखंड आणलाय? चला ओम साईराम. ओम साईराम. साईराम. आमचं जेवण वगैरे झालंय आणि तुम्हाला इकडची वस्ती तुम्हाला कशी असते, झोपायची पद्धत कशी असते ते तुम्हाला दाखवतो. नॉर्मलच. हे बघा सर्वजणांनी प्रत्येकाच्या बॅगा इथे अरेंज केल्यात पाठीमागे आणि बघा प्रत्येकजण कसे झोपलेत बघा. आजची जी वस्ती असणार आहे आमची मंडळी बघा सगळीजण अशी झोपलेली आहेत. आणि मी इथेच व्हिडिओ एंड करतोय. तुम्हाला व्हिडिओ आजची दिवसाची दुसऱ्या दिवसाची व्हिडिओ कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम साईराम नक्कीच लिहायला विसरू नका. भेटूया तिसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे तिसऱ्या दिवसामध्ये. आणि चला टेक केअर, स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची मजा घेत राहा. चला टाटा बाय बाय.